एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट झालेली आहे। दादर मधल्या राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 2.5 तास चर्चा झाली। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। शिवसेना आणि मनसे युती होणार असल्याच्या जोरदार चर्चा सध्या सुरू आहेत। तर भेटीमध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही असं एकनाथ शिंदेंनी सांगितलेलं आहे। केवळ स्नेहभोजनासाठी आपण शिवतीर्थावर आलो होतो असंही शिंदे म्हणाले। स्नेहभोजनासाठी शिंदेंना निमंत्रण दिलं होतं असं संदीप देशपांडे यांनी म्हटलेलं आहे। तर यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट झालेली आहे। महापालिका निवडणुकीच्या रणनीतीचा भाग म्हणून ही भेट होती। उद्धव ठाकरे यांच्या विरोधात तगडं आव्हान उभं करण्याचा हा डाव होता। महायुतीमध्ये सामील होण्यासंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जाते। राजसोबत आल्यास उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात सहानुभूती कमी होईल। राज ठाकरे महायुतीमध्ये सामील होण्याच्या चर्चांना त्यामुळे उधाण आलेलं आहे। ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये पुन्हा एकदा जवळीक वाढलेली आहे। अर्थात ते ठाकरे म्हणजे राज ठाकरे आहेत। विधानसभेतल्या सरवणकर वादावर त्यामुळे पडदा टाकण्याचा प्रयत्न झालाय। उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती। आणि त्यानंतर आता एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा भेट घेतली आहे। राज ठाकरेंचं गंगेसंदर्भातलं गंगेबाबतचं वक्तव्य आणि सरवणकरांचं आंदोलन हे सुद्धा आपण पाहिलेलं होतं। तर शिंदे आणि ठाकरेंमधील त्यांचे संबंधांमधले चढउतार सुद्धा आपण पाहतोय। अमित ठाकरे यांचा पराभव राज ठाकरे यांच्या जिव्हारी लागलेला होता। राज ठाकरे यांची लाडकी बहीण योजनेवर सुद्धा टीका आपण पाहिलेली होती। गंगेच्या वक्तव्याविरोधात शिवसेनेनं आंदोलन सुद्धा केलं होतं। राज ठाकरे यांनी सातत्यानं शिंदेंवर टीका केली। आलो, सदिच्छा भेट होती आणि स्नेहभोजनही झालं, गप्पा गोष्टी झाल्या। बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळाही दिला। बाळासाहेबांचे अनुभव, राजसाहेबांचे अनुभव, आम्ही तसे एकत्र काम केलेले लोक आणि कार्यकर्ते बाळासाहेबांचे, आणि त्यामुळे अनेक जुन्या गोष्टी निघाल्या, जुन्या आठवणी निघाल्या आणि अनेक जुन्या घटना बाळासाहेबांच्या काळातल्या त्याच्यावरही बरीच चर्चा, गप्पा, आणि अशा गप्पांमध्ये एवढा वेळ कसा गेला तेही कळलं नाही। आणि त्यामुळे सदिच्छा भेट होती। मला वाटतं याचा राजकीय अर्थ काढण्याची काहीच आवश्यकता नाही। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून। कपिल, आपण पाहतोय आत्ताच आपण एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया ऐकलेली आहे। या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये, मात्र नेते भेटतात तेव्हा राजकीय चर्चा होतेच। काय एकूण अपडेट्स आहेत? 2.5 तास चर्चा झाली। पहिलं एका वाक्यात म्हणायला गेलं तर ही जी चर्चा होती 2 ते 2.5 तास, ही राजकीय चर्चा होती अशी सूत्रांची माहिती हाती आलेली आहे। एकंदरीतच आपण पाहिलं तर येणारं मुंबई महानगरपालिकेचं निवडणूक आहे आणि ह्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मग ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, अंबरनाथ, पुणे असेल, अनेक महानगरपालिकेच्या निवडणुका आता येऊ घातलेल्या आहेत। आणि त्यात मुंबई महानगरपालिका हा बालेकिल्ला समजला जातो, खास करून ठाकरे गटाचा, ठाकरेंचा म्हणजे उद्धव ठाकरेंचा हा बालेकिल्ला समजला जातो। आणि हा बालेकिल्ला जर भेदाचा असेल, हा बालेकिल्ला सर करायचा असेल तर राज ठाकरे यांना बरोबर घेणं गरजेचं आहे। हे महायुतीने हेरलं आहे आणि त्या अनुषंगाने महायुतीने काल
राज ठाकरेंना आपल्याबरोबर घेण्याची चर्चा सुरू केली असं म्हणू शकतो। महायुतीमध्ये राज ठाकरेंची एंट्री झाली आहे असंही आपण म्हणू शकतो। एकंदरीतच त्याची गणितं मात्र वेगळी असणार आहे। एकंदरीतच महायुतीमध्ये भाजपा हा पक्ष मोठा असला त्यामुळे शिवसेनेमध्ये ज्या जागा वाटेला येणार आहेत त्या जागेमधल्या काही जागा मनसेला मिळू शकतात आणि भाजपाचा छुपा पाठिंबा असू शकतो, कारण की भाजपाची जी परप्रांतीय मतं आहेत त्याच्यावर कुठे फटका बसू नये मनसेमुळे। मनसे आणि परप्रांतीय हे गणित आपण पाहिलं आहे गेली अनेक वर्षापासून, ते कुठेतरी चुकू नये यासाठी भाजपाचा छुपा पाठिंबा असू शकतो। परंतु शिवसेना आणि मनसे हे एकत्र येऊ शकतात आणि शिवसेनाच्या काही सीट्स आहेत त्या सीट्स मनसेला दिल्या जाऊ शकतात आणि शिवसेनेच्या सीटवरती मनसे BMC मध्ये आपली उमेदवार देऊ शकतात, नगरसेवक देऊ शकतात आणि अशी एक रणनीती आखलेली आहे उद्धव ठाकरेंना घेरण्यासाठी किंवा मग महाविकास आघाडीला घेरण्यासाठी अशी रणनीती आखलेली आहे। कारण मुंबई महानगरपालिकेला वरती यावेळी महायुतीचंच झेंडा फडकवण्याची तयारी सुरू केलेली आहे। कारण आपण इतिहास पाहिला तर विधानसभेला खूप उशीर झाला होता, अमित ठाकरेंना त्यामुळे हार पत्करावी लागली होती का गणितं सर्व चुकली होती, आधी बोलणं झालं नव्हतं का अमित ठाकरे उभे राहणार आहेत, नक्की काय चर्चा करणं गरजेचं आहे हे ठरलं नव्हतं, सर्व गणितं चुकली होती, कारण त्याला उशीर झाल्यामुळे गणितं चुकली होती। हा उशीर पुन्हा होऊ नये यासाठी आत्तापासूनच ही चर्चा सुरू झालेली आहे। आत्तापासूनच जी गणितं असणार आहे राजकीय ती बसवण्याचा प्रयत्न करण्याचा महायुतीकडनं प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि त्याचाच भाग म्हणून काल 2 ते 2.5 तास ही बैठक होती। एकनाथ शिंदे होते, उदय सामंत होते, राज ठाकरे होते, संदीप देशपांडे होते, असे अनेक नेते काल महायुती त्या बैठकीला होते आणि नक्कीच ही एक राजकीय महत्त्वाची चर्चा झालेली आहे। महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून मनसे पुढे आपल्याला पाहायला मिळू शकतो। अगदी कपिल, आपण पाहिलेलं आहे 2.5 तास चर्चा झाली आणि जसं तुम्ही सांगितलं की मुंबई हा ठाकरे गटाचा तसाही बालेकिल्ला आहे आणि कुठेतरी या निवडणुकीमध्ये ठाकरेंची जी मतं आहेत त्याचं विभाजन व्हावं यासाठी राज ठाकरे आपल्या सोबत हवेत असं सुद्धा या महायुतीच्या नेत्यांचं म्हणणं आहे आणि तसं आपल्याला पाहायला सुद्धा मिळालेलं आहे। काल जी चर्चा झाली त्यामध्ये प्रामुख्याने कोणते मुद्दे महत्त्वाचे असतील? कारण आपण पाहिलं लोकसभा विधानसभा त्यामध्ये कुठेतरी शिवसेना म्हणजे शिंदेची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्यामध्ये कुठेतरी विसंवाद होता आणि त्याचं आता त्यामुळे जो नुकसान झालेलं आहे ते पुन्हा होऊ नये त्यासाठी काही बोलणी झालेली आहेत का? नक्कीच पहिला जे सुरुवात जी झालेली आहे ती सुरुवात जेव्हा उदय सामंतांनी भेट घेतली होती राज ठाकरेंनी तेव्हाच याची सुरुवात झाली होती। खरं म्हणजे तिथूनच बोलणी सुरू झाली होती आणि राज ठाकरेंचा जो राग होता, राज ठाकरेंची नाराजी चालू होती महायुतीवरती आणि खास करून एकनाथ शिंदेवरती जे सदा सारवांकर जो प्रकरण आहे त्या प्रकरणावरनं जी नाराजी सुरू होती त्या नाराजी दूर करण्याचा प्रयत्न काल एकनाथ शिंदेने केलेला आहे। पहिले जो अर्धा पाऊण तास किंवा 1 तास जो असेल ह्या सर्व नाराजीवर चर्चा झालेली आहे। ही नाराजी पूर्ण दूर करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर पुढील चर्चा नेण्यात आलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिका असो की कोणतीही पालिका असो येणाऱ्या काळामध्ये निवडणुका आहेत आणि महानगरपालिकेमध्ये एक मत खूप महत्त्वाचं असतं। मनसेच्या अनेक ठिकाणी पॉकेट्स आहेत, मनसेच्या अनेक ठिकाणी ताकद आहे मुंबईमध्ये आणि तिथून जर 500 मतं 1000 मतांचा जरी फरक पडला तरी रिझल्ट बदलू शकतो। 2-2, 3-3 मतांमध्ये नगरसेवक हरलेत हे आपण पाहिलेलं आहे। त्यामुळे ही मतं खूप महत्त्वाची आहेत उद्धव ठाकरेंच्या समोर लढण्यासाठी। हे महायुतीला माहिती आहे, एकनाथ शिंदेंना माहिती आहे आणि राज ठाकरेंनाही माहिती आहे। त्यामुळे ही मतं कॅच करणं गरजेचे आहे। मराठी लोकांची मतं आहेत आणि ही कॅच करणं गरजेचं आहे। यासाठी राज ठाकरेंना एकत्र घेणं गरजेचं आहे। आपण जेव्हा खासदारकीला पाहिलं होतं बिनशर्त पाठिंबा दिला होता राज ठाकरेंना, मन जुळली होती। असंच काहीतरी गणित BMC मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या वेळी करणं गरजेचं आहे, तरच पुढे आपल्याला यश मिळू शकतं। नाहीतर ही जर मतं वाटली गेली तर काही फरकाने महायुतीच्या सीट पडू शकतात। हाही एक गणित पुढे मांडलं असणार महायुतीमध्ये नेत्यांनी। त्यामुळे एकंदरीतच ही सर्व चर्चा राजकीय चर्चा होती आणि मन मुटाव करण्यात आलेला जी नाराजी होती राज ठाकरेंची ती दूर करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेने कालही केला आहे। अगदी धन्यवाद कपिल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूया। आलो, सदिच्छा भेट होती आणि स्नेहभोजनही झालं, गप्पा गोष्टी झाल्या, बाळासाहेबांच्या
अनेक आठवणींना उजाळाही दिला. बाळासाहेबांचे अनुभव, राजसाहेबांचे अनुभव, आम्ही तसे एकत्र काम केलेले लोक आणि कार्यकर्ते बाळासाहेबांचे, आणि त्यामुळे अनेक जुन्या गोष्टी निघाल्या, जुन्या आठवणी निघाल्या आणि अनेक जुन्या घटना बाळासाहेबांच्या काळातल्या त्याच्यावरही बरीच चर्चा, गप्पा, आणि अशा गप्पांमध्ये एवढा वेळ कसा गेला तेही कळलं नाही. आणि त्यामुळे सदीच्या भेट होती. मला वाटतं याचा राजकीय अर्थ काढण्याची काहीच आवश्यकता नाही. यावर मनसेच्या संदीप देशपांडेंनी काय म्हटलेलं आहे पाहूयात. महाराष्ट्रामध्ये राजकारणाच्या पलीकडेही लोकांनी महाराष्ट्राच्या राजकारणात संबंध जपलेले आहेत. आज सन्माननीय राजसाहेबांनी श्री एकनाथजी शिंदे साहेबांना स्नेहभोजनासाठी आमंत्रण दिलं होतं. त्या स्नेहभोजनासाठी ते होते. काही जुन्या गोष्टींच्या आठवणीसुद्धा उजाळा निघाला, बाळासाहेबांच्या आठवणींचा उजाळा निघाला. याच्या व्यतिरिक्त काही नाही. महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, त्यापूर्वी ही पायाभरणी होती का मनसे शिवसेना युतीची? मला असं वाटतं की आत्ता काही याच्यामध्ये राजकीय चर्चा झाली नाही. आज जी काही चर्चा होती ती वैयक्तिक होती आणि स्नेहभोजनाचा फक्त कार्यक्रम.